हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. आज आपण पुढचं दर्शन पाहणार आहोत आणि ते म्हणजे न्यायदर्शन. न्यायदर्शनालाच पर्यायी नावे काय आहेत पहा. आन्वीक्षिकी दर्शन किंवा आन्वीक्षिकी विद्या, यालाच तर्कविद्या किंवा कारण लॉजिक वापरलेलं आहे इथं, तर्क देण्यात आलेलं आहे, त्यामुळे याला तर्कविद्यासुद्धा नाव देण्यात आले. वादविद्या तसेच अक्षपाद, कारण अक्षपाद गौतम हे न्यायदर्शनाचे रचयिता आहेत म्हणून अक्षपाद. आणि हेतुविद्या इत्यादी ही न्यायदर्शनाची पर्यायी नावे आहेत. न्याय व वैशेषिक सिद्धांतिक दृष्टिकोनातून एकमेकांस पूरक शास्त्र आहेत. दोघांच्याही मते सृष्टी उत्पत्ती ही परमाणूच्या असंख्य संख्येपासून झालेली आहे. बघा, योग आणि सांख्य, जे सांख्य आणि योग दर्शन होतं, आपण पाहिलं की ते एकमेकांस पूरक दर्शन होतं. सांख्य आणि योग दर्शन हे जवळपास एकमेकांशी जुळत आहे, त्यांचे जे सिद्धांत आहेत ते एकमेकांशी पूरक आहेत. त्याचप्रमाणे न्याय व वैशेषिक हे दोन दर्शन एकमेकांस पूरक आहेत असं सांगितलेलं आहे. त्यांचेही सिद्धांत मिळते जुळते आहेत. न्यायदर्शनाचे प्रवक्ता रचयिता कोण आहेत तर ते आहेत गौतम ऋषी, म्हणजेच गौतम ऋषी किंवा अक्षपाद गौतम म्हणू शकतो आपण. टीकाकार आहेत वात्स्यायन, वात्स्यायन यांनी टीका केलेली आहे. न्यायदर्शनाने किती प्रमाण स्वीकारलेत बरं, तर 4 प्रमाण स्वीकारलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश आणि युक्ती. आप्तोपदेशलाच आपण शब्द म्हणतो. आप्तोपदेश म्हणजे काय तर शब्द, आप्तांनी केलेले उपदेश म्हणजे आप्तोपदेश शब्द. युक्तीला आपण उपमान म्हणू शकतो. हे प्रमाण आपल्याला पुढं डिटेलमध्ये पाहायचे आहेत. दर्शन सिरीज संपली आपण की आपण प्रमाणाकडे वळूयात. नवन्यायाच्या विकासाच्या काळातच न्याय व वैशेषिक यांना एकत्र सामावून घेणारी ग्रंथाची रचना झाली, बरोबर आहे. अन्नभट्टांचा तर्कभाषा, विश्वनाथ यांचा भाषा परिचय आणि सिद्धांत मुक्तावली. नियती या धातूपासून न्याय हा शब्द बनलेला आहे. न्याय हा शब्द कुणापासून बनलेला आहे तर नियते अनेन इति न्याय, नियतीपासून हा शब्द बनलेला आहे. नियते अनेन इति न्याय म्हणजे काय तर जो आपल्या निष्कर्षातून आपल्याला निष्कर्षाकडे घेऊन जातो तो म्हणजे न्याय. न्यायदर्शनात अनुमान प्रमाणाला फार महत्त्व आहे, त्यामुळं अनुमानाच्या प्रक्रियेने नाव हे न्याय पडले. बघा, न्यायदर्शनानं काय केलं तर अनुमान या प्रमाणालाच फार महत्त्व दिले, याला प्राधान्य दिले, त्यामुळं नाव काय पडले तर न्याय हे नाव पडले. आन्वीक्षिकी न्यायविद्या. आन्वीक्षिकी न्यायविद्या म्हणजे काय तर प्रमाणाद्वारा पदार्थाचे परीक्षण करून देणारी विद्या किंवा सिद्धी म्हणजे आन्वीक्षिकी न्यायविद्या होय. म्हणजे प्रमाणाद्वारा ज्याला सिद्ध केले, ज्याला परीक्षण केले त्याला आपण आन्वीक्षिकी न्यायविद्या म्हणतो. आता न्यायदर्शनोक्त प्रमेय. न्यायदर्शनाने किती प्रमेय, आता बघा 4 शब्द लक्षात घ्या. प्रमा, अप्रमा, प्रमेय व प्रमाता. प्रमा म्हणजे काय तर यथार्थ अनुभव, म्हणजे काय तर ट्रू नॉलेज जिथं होते त्याला आपण प्रमा म्हणतो, योग्य नॉलेज. अप्रमा म्हणजे काय तर अप्रमा म्हणजे फॉल्स नॉलेज किंवा इनव्हॅलिड नॉलेज, चुकीचं नॉलेज होणं, चुकीचं ज्ञान होणं. प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय. पदार्थविज्ञान हा विषय आहे, त्याला स्टडी करणारा कोण आहे तर त्याला स्टडी करणारा स्टुडंट आहे, म्हणजे त्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी असल्यामुळं विद्यार्थी हा कोण झाला, विद्यार्थी हा प्रमाता झाला. जो विषयाचे ग्रहण करतो तो प्रमाता होतो. आणि जो स्वतः विषय आहे, जो विषयाचा ज्ञान आहे, रचनाशारीर, क्रियाशारीर विषय आहेत म्हणून ते प्रमेय झाले. बघा, न्यायदर्शनाने किती प्रमेय स्वीकारलेली आहेत तर ते 12 प्रमेय स्वीकारलेली आहेत. त्याचा श्लोक जर लक्षात ठेवला तर आपल्याला 12च्या 12 प्रमेय लक्षात राहतात. ॲक्च्युअलमध्ये MCQला क्वेश्चन किती प्रमेय आहेत हे विचारलं जातं, त्यामुळं तुम्ही जरी नाव हे लक्षात ठेवली असली तरी चांगली गोष्ट आहे, पण किती प्रमेय आहेत तर 12 हे एवढं तर आकडा लक्षात ठेवा. आत्मा शरीरेंद्रिय अर्थ बुद्धी मनः प्रवृत्ती दोष प्रेत्यभाव फल दुःख अपवर्गास्तु प्रमेयम, तर 12 प्रमेय सांगितले, बरोबर आहे. पहिलं आहे आत्मा, शरीर, इंद्रिय, बुद्धी, अर्थ, मन, प्रवृत्ती, दोष, प्रेत्यभाव, फल, दुःख तसेच अपवर्ग. अपवर्ग म्हणजे मोक्ष, शेवटची जी स्टेज आहे ती मोक्षच असणार. हे 12 प्रमेय न्यायदर्शनाने सांगितलेले आहेत. ह्यांची फक्त नावं तुम्ही लक्षात ठेवा. आणि किती आहेत प्रमेय तर 12 आहेत. हा 12 आकडा लक्षात राहिला पाहिजे, कारण MCQला तोच क्वेश्चन विचारला जातो. न्यायदर्शनोक्त पदार्थ. बघा, प्रमेय आणि पदार्थ या दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. प्रमेय म्हणजे काय, जो ज्ञानाचा विषय आहे, जो गेय विषय आहे त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो प्रमेय. न्यायदर्शनोक्त पदार्थ. पदार्थ म्हणजे काय तर पदार्थ आपण पाहिलं की ज्याच्याद्वारे योग्य नॉलेज होते,
पद्यते गम्यते येनार्थ स अर्थ आपण पदार्थ निरूपणमध्ये पाहिलं होतं. मग आता न्यायदर्शनाने पदार्थ किती स्वीकारलेले आहेत तर ते पदार्थ 16 स्वीकारलेले आहेत. प्रमेय झाले 12, पदार्थ झाले 16. त्यांची नावं एकदा पाहून घेऊयात. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती आणि निग्रहस्थान हे 16 न्यायदर्शनाचे पदार्थ आहेत. 12 झाले प्रमेय आणि 16 झाले पदार्थ. आता न्यायदर्शनाचा आरंभवाद हा फार इम्पॉर्टंट आहे बघा. आता ज्या प्रकारे आपण सांख्य आणि योगदर्शन आहे, सांख्यानं कसा मानला होता, सांख्याने सत्कार्यवाद मानला होता. आता न्यायदर्शनाचा असत्कार्यवाद आहे. म्हणजे शब्दाला जर आपण समजून घेतलं तर यांच्या न्यायामध्ये यांनी काय स्पष्टीकरण दिलंय हे आपल्याला पुरेपूर कळू शकतं. बघा, सांख्यांनी काय सांगितलं होतं की कार्यकारण भावावर आधारित सत्कार्यवाद सांगितलेला आहे त्यांनी. म्हणजे काय तर कारण गुण दोषो कार्य तस्य तू फल. म्हणजे काय तर प्रत्येक कार्य हे त्याच्या कारणात उपस्थित आहे. कुठल्याही गोष्टीला कारण आहे. कार्य दिसतंय, झाड हे कार्य आहे पण ते बीजामध्येच लपलेलं होतं, म्हणजे ते कारणामध्येच लपलेलं होतं. हे कुणी सांगितलं, हे सांख्यांनी सांगितलं. पण सांख्यांच्या विरुद्ध न्यायवैशेषिकांचा जो न्याय आहे त्याला आपण आरंभवाद, त्यांनी असत्कार्यवाद म्हणलेले आहे त्याला. जे सत्कार्यवादाला मानत नाहीत ते झाले असत्कार्यवाद, त्यालाच आरंभवाद म्हणतो. कारण आरंभवाद म्हणजे काय तर नव्याने सुरुवात व्हायला लागली. कार्याची इथं आधीच उत्पत्ती होत नाही आहे, कार्याची नव्याने उत्पत्ती होते, त्यामुळं याला आरंभवाद म्हणलेलं आहे. बघा, न्यायवैशेषिकांनी कार्यकारण भावावर आधारित आरंभवाद सिद्धांत मांडला, यालाच असत्कार्यवादसुद्धा म्हणतात. ज्याप्रमाणे सांख्यांनी सत्कारणांपासून सत्कार्याची उत्पत्ती होते व कार्य उत्पत्तीच्या पूर्वी त्याचे अस्तित्व कारणात असते, असा सत्कार्यवादाचा सिद्धांत मांडला. परंतु हा सिद्धांत जो आहे तर तो न्याय आणि वैशेषिकांना मान्य नव्हता. कारण बघा, आपण काय पाहिलं, सांख्य आणि योग हे दोन दर्शन एकमेकांस पूरक आहेत, तसेच न्याय वैशेषिक हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. पण सांख्यांचा सत्कार्यवाद यांना मान्य नाही. आता मग न्यायदर्शनानुसार कार्योत्पत्तीपूर्वी कारणात कार्याचे अस्तित्व नसते, हे कोण म्हणते, हे न्यायदर्शन म्हणते. सांख्य म्हणत होतं की कार्य हे कारणात अस्तित्वात आहे, आधीपासून अस्तित्वात आहे. पण न्यायदर्शनाचं म्हणणं तसं नाही आहे. कारणापासून कार्याची उत्पत्ती होत असताना ती नव्यानेच उत्पन्न होते, हे न्यायदर्शनाचं म्हणणं आहे. कारणात कार्य हे असत स्वरूपात असते आणि म्हणून असत्कार्यवाद मांडला आहे. सांख्य म्हणत होता जे कार्य आहे ते सत्स्वरूपात प्रेझेंट असते. न्याय म्हणतोय कारण हे कार्य हे असत स्वरूपात, म्हणजे ते नसते प्रेझेंट, ते नव्याने निर्माण होते, म्हणून असत्कार्यवाद नाव दिलं. म्हणजे कार्य व कारण हे पूर्णतः भिन्न आहेत एकमेकांपासून, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असं न्यायदर्शन म्हणतोय. कार्याच्या अस्तित्वाला नव्यानेच आरंभ होतो, म्हणजे नव्यानेच कार्याची उत्पत्ती होते. आरंभवाद का म्हणलं का तर कार्य कारणापासून वेगळं आहे आणि कार्य हे कार्याची उत्पत्ती कारणापासून नव्यानेच होते, नव्याने होते. आधीच कार्य कारणामध्ये प्रेझेंट नाही आहे, उपस्थित नाही आहे. त्यामुळं कार्य हे नव्याने उत्पत्ती, त्याची निर्मिती होत असल्याने त्याला आरंभवाद म्हणलेला आहे. आरंभ म्हणजे निर्मिती. आता याला एक उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊयात. ज्या प्रकारे मातीपासून विटा, मूर्ती, खेळणी, घर इत्यादी अनेक कार्य उत्पन्न होतात, परंतु उत्पन्न होण्यापूर्वी सूक्ष्म स्वरूपाने सुद्धा त्यांचे अस्तित्व मातीमध्ये नव्हते. त्या मातीच्या कणांना कर्त्याची प्रेरणा मिळून ज्या प्रकारे त्याला आकार देईल त्याप्रमाणे ती कार्य नव्याने उत्पन्न होतात. बघा, मातीपासून घर बनवलं जाऊ शकतं, विटा बनवले जाऊ शकतात, मूर्ती बनवली जाऊ शकते, खेळणी बनवली जाऊ शकते, अनेक पदार्थ बनवले जाऊ शकतात. पण मातीपासून आता कुंभार कोणता पदार्थ बनवणार हे आपल्याला कसं माहिती, कारण ते ग्राहकाच्या इच्छेवर ठरणार की कुणाला माठ पाहिजे, कुणाला घर पाहिजे, कुणाला खेळणी पाहिजे, कुणाला मूर्ती पाहिजे, कुणाला अजून दुसऱ्या गोष्टी पाहिजेत. मग मातीपासून या सर्व गोष्टी, विभिन्न गोष्टी बनणार आहेत, पण कुठलं कार्य निर्माण होईल हे सांगता येणार नाही, कारण ते कर्त्याच्या, ग्राहकाच्या कर्त्यानुसार, त्याच्या इच्छेनुसार हे ठरणार आहे. बरोबर का? मग हे न्यायदर्शनाने सांगितले की कार्याची नव्यानेच उत्पत्ती होते, कार्य हे कारणामध्ये प्रेझेंट नाही आहे. त्याला एका 5 कारणांवर एक्सप्लेन केले. बुद्धिभेद पाहूयात आपण. बुद्धिभेद म्हणजे काय तर बुद्धीनं केलेला भेद. तंतूपासून वस्त्र बनल्यानंतर वस्त्र हे तंतूपेक्षा वेगळे आहेत हे ज्ञान होते. आपण रेशमी किड्यांपासून रेशमी साडी बनवतो. आता ते जे धागे असतात, ते जे तंतू आहेत त्यांना आपण धागे म्हणतो, तंतू म्हणतो, पण ते
एकात एक वेगवेगळे बनवल्यानंतर त्यांना जोडून ठेवल्यानंतर ते एक वस्त्र तयार करतात. म्हणजे तंतू आणि वस्त्र हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हे बुद्धीनं आपल्या भेद केला ना, तंतूला आपण वस्त्र म्हणत नाहीत किंवा वस्त्रूला आपण तंत म्हणत नाही. त्यामुळे बुद्धीनं जो केलेला भेद आहे त्याला म्हणलेला आहे आपण बुद्धिभेद. संज्ञाभेद म्हणजे काय? तर कारणाला आपण तंतू अशी संज्ञा देतो, बरोबर आहे? पण कार्याला वस्त्र ही संज्ञा देतो. संज्ञा म्हणजे काय? तर नाम देणं. तंतूला आपण कारणाला आपण काय म्हणलं की तंतू. या तंतूपासून आपण काय उत्पत्ती केली? तर वस्त्राची उत्पत्ती केली. म्हणजे तंतू हे झालं कारण आणि वस्त्र हे झालं कार्य. तर हे संज्ञाभेद. उपयोगभेद. वस्त्र या कार्याचा जसा अंगावर घालण्यासाठी उपयोग करता येतो तसा तंतू या कारणाचा उपयोग करता येत नाही. बघा, ज्या प्रकारे आपण वस्त्र घालू शकतो, शर्ट, टी शर्ट, पॅन्ट किंवा इतरत्र सगळ्या गोष्टी, हे सगळे तंतूपासून बनलेले आहेत. यांचा आपण उपयोग वस्त्र घालण्यासाठी करू शकतो. पण तंतूचा आपण धाग्यांना आपण अंगावरती घालू शकतो का? नाही. मग त्या प्रकारे उपयोगभेद. उपयोगामध्ये सुद्धा भेद आहे. हे होतं तिसरं उपयोगभेद. चौथं आणि पाचवं बघा, आकारभेद आणि संख्याभेद. तंतूचा आकार बघा आणि वस्त्राचा आकार बघा. तुम्हाला याच्यात काही फरक जाणवतोय का? वस्त्रांची जाडी, लांबी, रुंदी, उंची ही सगळी वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या शरीरानुसार, प्रकृतीनुसार प्रत्येकाची वेगवेगळी, स्त्री पुरुषानुसार वस्त्रे वेगवेगळी तयार होतात. म्हणजे आकारभेद आहे. पण तंतू हा केवळ लांबी असलेला एकच धागा आहे. जो तंतू आहे तो तंतू तर फक्त एकच म्हणजे लांबी असलेला धागा आहे ना. आणि त्या लांबी असलेल्या धागापासून तुम्ही वेगवेगळे वस्त्र निर्मिती करा. मग त्याची लांबी, रुंदी, जाडी, स्त्रीला कसे कपडे पाहिजेत, पुरुषाला कसे कपडे पाहिजेत, वृद्धावस्थेनुसार, तरुणावस्थेनुसार, बाल्यावस्थेनुसार किंवा प्रकृतीनुसार, शरीरानुसार मग वेगवेगळे कपडे, वस्त्र तयार केले जातात. म्हणजे आकारभेद आहे. पाचवा आहे संख्याभेद. बघा, अनेक तंतू जर एकत्र आले तर वस्त्राची निर्मिती होते. म्हणजे जेव्हा हजारो, लाखो, कोटी तंतू एकत्र येतात तेव्हा एका वस्त्राची निर्मिती होते. म्हणजे यांच्यामध्ये संख्याभेद सुद्धा आहे. अनेक अनेक तंतूंच्या संयोगातून एक वस्त्र निर्माण होते. म्हणजे हे संख्याभेद सांगितलेले. आता न्यायदर्शनाचे आयुर्वेदातील महत्त्व व उपयोगिकता. प्रत्येक दर्शनाचं आणि आयुर्वेदाचं काय संबंध आहे, काय रिलेशन आहे हे पाहणं गरजेचं आहे. न्यायदर्शनाने वर्णित केलेल्या चारही प्रमाणांचा, कुठले चार प्रमाण? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. उपमानला आपण युक्तीही म्हणतो. मग हे चार प्रमाण आयुर्वेदानेही स्वीकार केलेले आहेत. आयुर्वेद शास्त्राने परार्थमानाचे पंचअवयवी वाक्यांचा स्वीकार केलेला आहे. आयुर्वेद शास्त्राने सुद्धा स्वीकार केला आहे. आयुर्वेदाने न्यायदर्शनोक्त पाकजुत्पत्तीचा स्वीकार केला आहे. जो न्यायदर्शनाचा पाकजुत्पत्ती न्याय होता तो सुद्धा आयुर्वेदाने स्वीकार केलेला आहे. पाकजुत्पत्तीचा जो सिद्धांत आहे तो आयुर्वेदाने स्वीकार केलेला आहे. न्यायदर्शनाप्रमाणे आचार्य सुश्रुतांनी सुद्धा इंद्रिये ही भौतिक मानली आहेत. न्यायदर्शनाने इंद्रिय ही भौतिक मानली आहेत आणि न्यायदर्शनाप्रमाणेच सुश्रुतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की इंद्रिय ही भौतिक आहेत. आयुर्वेदाने न्यायदर्शनोक्त कार्यकारणवादाचा स्वीकार केला आहे. ज्याप्रमाणे कार्यकारणवादाचा न्यायदर्शनाने सांगितलेलं आहे तेच आयुर्वेदाने स्वीकार केलेला आहे. कार्यकारण सिद्धांत, कारणगुण दोषो कार्य तस्य फलम, हा कार्यकारण सिद्धांत आयुर्वेदाने स्वीकारलेला आहे. न्यायदर्शनातील वाद संभाषा व वादमार्ग यांचा स्वीकार आयुर्वेदाने सुद्धा केला आहे. म्हणजे न्यायदर्शनातील जे वाद संभाषा आणि वादमार्ग हे जे आहेत यांचा स्वीकार आयुर्वेदाने केला आहे. हे 5-6 पॉईंट्स आपण लक्षात ठेवले तर उत्तम होईल, जेणेकरून पूर्ण दर्शन शिकत असताना एक पुरेपूरनेस त्याला आपण येतो ना, एक कंप्लीट गोष्ट आपण पाहतो. तर हे होतं न्यायदर्शन. एकदा क्विक रिव्हिजन पाहूयात. न्यायदर्शनाला अन्वीक्षिकी विद्या किंवा तर्कविद्या किंवा वादविद्या किंवा हेतुविद्या किंवा आक्षेपात किंवा तर्कशास्त्र म्हणलेलं आहे. याचे रचयिता आहेत गौतम ऋषी. यांच्यावर टीका केलेली आहे वात्स्यायनांनी. 4 प्रमाण स्वीकारले आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश आणि युक्ती. न्यायदर्शनात प्रमेय म्हणजे काय? ज्ञानाचा विषय. कोणकोणते आहेत? आत्मा, शरीर, इंद्रिय, बुद्धी, अर्थ, मन, प्रवृत्ती, दोष, प्रत्यभाव, फल, दुःख, अपवर्ग. न्यायदर्शनोक्त पदार्थ 16 पदार्थ आहेत. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती, निग्रहस्थान. परत येतो न्यायदर्शनाचा आरंभवाद, त्यालाच असत्कार्यवाद म्हणलेला आहे. हा सांख्याच्या पुरेपूर उलटा आहे, बरोबर आहे. हा आपण पाहिला की कार्य हे कारणामध्ये असत स्वरूपात प्रेझेंट आहे, ते सत स्वरूपात नसतं प्रेझेंट, हे न्यायदर्शनाचं म्हणणं आहे. सांख्यांच्या पुरेपूर उलटं म्हणणं आहे, बरोबर का? त्यामुळे ह्यांना असत कार्यवाद किंवा आरंभवाद म्हणलेला आहे.
यांना आपण 5 गोष्टीद्वारे समजू शकतो. बुद्धिभेद, संज्ञाभेद, उपयोगभेद, त्याचप्रमाणे आकारभेद आणि संख्याभेद हे आपण पाहिलं. आणि त्याचबरोबर न्यायदर्शनाचे आयुर्वेदातील महत्त्व आणि उपयोगिता काय आहे? न्यायदर्शनाचे 4 प्रमाण आयुर्वेदाने स्वीकारलेले आहेत. त्याच प्रमाणात पाकज सिद्धांतसुद्धा आयुर्वेदाने मान्य केला आहे. न्यायदर्शनाप्रमाणे आचार्यसुश्रुतांनी सुद्धा इंद्रिय ही पांचभौतिक आहेत हे सांगितलेलं आहे. न्यायदर्शनोक्त कार्यकारणवादाचा स्वीकार आयुर्वेदाने केलेला आहे आणि त्याचप्रकारे वाद संभाषा व वादमार्ग यांचा स्वीकार आयुर्वेदाने केला आहे. तर हे होतं कंप्लीट न्यायदर्शन बरोबर. आता पुढील लेक्चरमध्ये आपण पुढचं दर्शन पाहूयात. ओके, बाय.